कुठल्याही बडेजाव न करता काय तर त्यांनी आपल्या अलगदपणे एक एक उद्योग त्यांनी मोठे केले, त्याच्यात त्यांनी आपल्या मुलांना बरोबर घेतलं. आणि मला वाटतं आनंदी काकी जेव्हा काम करायला सुरुवात केला तेव्हा एक 40-50 वर्षापूर्वी महिला कुठल्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असणं तर खरोखर अवघड होतं असेल, पण मुद्दाम मी काही करते असा आव्हान आणता त्यांनी आपल्या कुटुंबाला साथ देत गेल्या आणि कुटुंबाला उद्योगाच्या वाटेवरती एक चांगला पथ निर्माण केला. प्रत्येक पेटणारा दीप हा प्रगतीच्या दिशेनं घेऊन जात असतो, तसा हा पेटणारी प्रत्येक वात आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये तेज ऊर्जा घेऊन येणारे ठरवत. आपण ज्या पहिल्या पायरीवरती पाऊल टाकत आहात ती पायरी तुम्हाला यशाच्या दिशेनं पुढे घेऊन जाणारी ठरव. अशा शुभकामना आपणा उपस्थित सर्व इथल्या उद्योजिका महिला मैत्रिणींना देत आजच्या स्वयंसिद्धा मी या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाने उद्घाटन झालं असं मी नम्रपूर्वक जाहीर करते. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवूयात आणि या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊया. की आपल्या अंगी कला असून सुद्धा आपण अलिप्त राहतो. आपल्या अंगीची कला व्यक्त करायला आपल्याला सुद्धा एक स्टेज हवं असतं आणि हे आज व्यासपीठ आज या मंडळाने क्रिएटिव्ह ग्रुपने आज तुम्हाला दिलेलं आहे. मी सांगू इच्छिते की याच्यातल्या जरी 5 पुढे जाऊन मोठ्या उद्योजिका सुद्धा झाल्या तरी आज हा कार्यक्रम किंवा हे जे व्यासपीठ दिलं ते यशस्वी झाले असं मी मानेन. की ह्या मुलीला ह्या उद्योजिकेला आज त्यांच्या पंखाला बळ देण्याचं काम या क्रिएटिव्हसाठी महिला मंडळाने केलेलं आहे. आनंदी काकी शिरोडकर या लाभलेल्या आहेत. त्या मी माझ्या लहानपणापासून बघते की त्यांच्या घरात 40-50 वर्षापासून जी आपली बांद्याची प्रसिद्ध भाजी जी आपला पंचकोशीत प्रसिद्ध आहे ती त्यांच्या दुकानात म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी हा व्यवसाय सुरू केलेला होता. आम्ही लहान होतो. खेड्यागावातनं जेव्हा जेव्हा बाजाराला महिला यायच्या त्यांच्या पिशवीत ही प्रसिद्ध म्हापसेकर म्हणून त्यांना एक टोपण नाव होतं, म्हापसेकरांची भाजी. आणि एवढी प्रसिद्ध होती की प्रत्येक महिलेच्या पिशवीत घरी जाताना ती भाजीचा वास आणि भाजी घेऊन त्या घरी जात होता, एवढं तरी मला आठवतं. आणि ही आपल्या बांद्याची खासियत आहे, जेव्हा बाहेरनं माणूस येतो तेव्हा बांद्याची भाजी ही प्रसिद्ध आहे. आणि त्या 40-45 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मला अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. आणि अशा या उद्योजकी काकीने आज तुम्ही आमंत्रण केलं. तिने आज आपल्या कुटुंबाला सुद्धा जे काही आज एवढं मोठं व्यवसायामध्ये हे शिरोडकर कुटुंब उभं आहे ते तिने दिलेले कष्ट केलेले आहेत आणि मुलांना आपल्या प्रोत्साहन देऊन या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत आणि यशस्वी केलं आहे. तसेच या मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय अंकिताताई आमच्या ज्या सर्व महिलांना एकत्र घेऊन यासारख्या मी सगळ्यांची नावं घेत मी राहत नाही, पण असं एकत्र घेऊन हा चालणारा ग्रुप आहे. आणि चांगली अशी आज यांनी आमच्या महिला भगिनींसाठी चांगलं असं नियोजन इथं केलं. त्यांच्या या 2 दिवसाच्या चालणाऱ्या कार्यक्रमाला माझ्याकडनं बांधा असेल खूप खूप मी शुभेच्छा देते. या स्टॉलवर आता फिरताना आपण बघितलं की एका महिलेने ती माझ्यावरती गोव्यावरून आली. तिची हस्तकला आहे, तिने केलेलं हे आपल्या हाताने केलेलं फूल आहे ते मी या मंडळाला शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षाकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आयोजित करण्यात आलेला आहे.
जागरूकता करून देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर प्रथम मी क्रिएटिव्ह सखी ग्रुपचं आभार मानते की त्यांनी मला इथे उपस्थित राहून एक कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि आमच्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती देते की सध्या जे आपलं ह्याच्यामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये वगैरे जे फ्रॉड होतात, तर त्या संदर्भात लोकांना एक म्हणजे आपण वापरतो UPI, पण तेव्हा कुठेतरी मनात भीती पण असते की आता मी कोणाला दुसऱ्याला चुकून पैसे ट्रान्सफर केले किंवा काही झालं तर त्यामुळे काही लोक वापरण्यास घाबरतात सुद्धा. तर तसं न करता आपण UPIचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला बँकेत जाऊन लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही आहे आणि आपण घर बसल्या सर्व करू शकतो. म्हणजे बिल भरणं, मुलांची फी भरणं किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील, आपण तिकीट काढू शकतो. म्हणजे सर्व काही जे असेल वस्तू म्हणजे धान्य मागवण्यापासून सर्वच गोष्टी आपण UPI थ्रू करू शकतो. तर त्या संदर्भातच थोडंसं आम्ही एक व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवतो आहे की कसं आपण त्यामध्ये काम करू शकतो. आसान तरीका भी है और फास्ट भी. फोन से भुगतान? तो फोन में पैसे कैसे आते हैं? नहीं, पैसे फ़ोन में नहीं आते, पैसे आपके खाते में ही रहते हैं.